नमस्कार, मी आशा माळी. आपण पाहता द डिस्कव्हरी न्यूज. द डिस्कव्हरी न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया अशा काही ठळक घडामोडी. केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषक 2024 भिवंडी अंजूरच्या सिद्धिविनायक क्रिकेट ग्राउंडमध्ये हा क्रिकेटचा खेळ 22 फेब्रुवारी ते 5 मार्च 2024 या दिवसात खेळवला गेला. संपूर्ण टेनिस क्रिकेटचा बहुमान वाढवणारी एकमेव व अद्वितीय स्पर्धा अंजूर भिवंडीत झाली. आकर्षक बक्षिसांची मंदिआळी या क्रिकेट स्पर्धेत होती. एकूण 32 बाईक तसेच मॅन ऑफ द सिरीज म्हणून 4 व्हीलर गाडी इतकी भव्य पारितोषिके या मंत्री चषकात ठेवली होती. सिद्धिविनायक मित्रमंडळ अंजूर भिवंडी या मंडळातर्फे या भव्य स्पर्धेचे नाव मंत्री या नावाने ठेवले होते. माननीय केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मंडळाचे निलेश पाटील, संकेश डाकी, दयानंद म्हात्रे, जल्पेश भोईर यांनी देवेश पुरुषोत्तम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्री चषक 2024 या टेनिस क्रिकेट स्पर्धा ठेवल्या होत्या. मंडळाचे हे 5वे वर्ष आहे. या खेळात ग्रामीणमधून 128 संघ खेळवले गेले आणि सिटीमधून 8 संघ तसेच नवीन 40+ यंदाच्या वर्षी संधी दिली असून यात 30 संघ नवीनचेही खेळवले गेले. या स्पर्धेचे खास आकर्षक ठरले ते आयोजक संघ व पोलीस दल संघ यांच्यात झालेली चुरशीची स्पर्धा. भिवंडी, कल्याण, ठाणे, डोंबिवली व इतर शहरातून क्रिकेट रसिकांची गर्दी या स्पर्धेत होती. केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज कपिल पाटील यांची उपस्थितीत यांच्या हस्ते या खेळांचा शुभारंभ झाला. यावेळी आयोजकांनी कपिल पाटील यांचा यथोचित सत्कार करून त्यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या. माननीय श्री नामदार मंत्री कपिल मोरेश्वर पाटील साहेबांना यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि तसेच प्रत्येक वर्षी आम्ही या टुर्नामेंट म्हणजे महाराष्ट्रातील जेवण जोडी म्हणून हे नाव पडलेले निलेश डाके आणि सुकेश डाके. आयोजक सिद्धिविनायक मित्रमंडळ तसेच मेन आयोजक बोलले तर देवेश पुरुषोत्तम पाटील यांच्या संपर्कात राहून ही टुर्नामेंट गेली 5 वर्ष एकदम थाटामाटात साजरी होते. आणि या टुर्नामेंटचे वैशिष्ट्य सांगायचे बोलले तर महाराष्ट्रामध्ये इव्हन भारत देशामध्ये 32 बाईक्स, मॅन ऑफ द सिरीज, 4 व्हीलर अशा पद्धतीने ही टुर्नामेंट पार पाडली जाते. तसेच या ग्रामीणमधून 128 संघ आणि सिटीमधून 8 संघ तसेच नवीन 40+ यावेळी चार्ज दिली तेव्हा माननीय श्री देवेश पुरुषोत्तम पाटील आणि निलेश पाटील आणि सुकेश डाके यांना धन्यवाद देतो. आणि नवीन 40+चे सुद्धा 30 संघ सहभागी झालेले आहेत या मंत्री चषकामध्ये. तसंच जर बोलायचं झालं तर या ठाणे जिल्ह्यामध्ये जर सर्वप्रथम हे जे टेनिस बॉलचे क्रिकेटचे सामने होतात या सामन्यांची आतुरतेने वाट बघितली जाते. परंतु माननीय श्री कपिल पाटील साहेबांचे वाढदिवसानिमित्त तसेच हे औचित्य साधून या दोघांची जी काही मेहनत असते आणि सिद्धिविनायक मित्रमंडळ जवळपास मैदान बनवणे हे सगळे 1 महिन्यापासून कार्यक्रम चालू असतो. 13व्या दिवशी सुद्धा दोघे एकदम ताजेतवाने आणि सरळ मार्गी दिसून आणि प्रत्येक दिवशी माननीय श्री देवेश पुरुषोत्तम पाटील यांची एक विजिट ग्राउंडला नेहमी असते. चालू झाले त्या टायमाला एक नवीन गाणे तयार करण्यात आलं होतं आणि त्या गाण्याच्या बोलवरच म्हणजे ते गाणे ह्या पद्धतीने होते की ज्या टायमाला कपिल पाटील साहेब उभे राहतील त्या टायमाला निवडून ते येतीलच, पण जे भाकीत केलं होतं त्या गाण्याच्या मार्फत ते साहेब दिल्लीला जाऊन मंत्रिपद घेतील. निश्चितच यावेळेलाही साहेब निवडून येऊन एक मोठं मंत्रिपद घेतील यात काही शंकाच नाही. आणि मी आणि माझ्या परिवारातर्फे साहेबांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. माननीय श्री कपिल मोरेश्वर पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. तसेच आम्ही ज्या स्पर्धा आयोजित करतो तसेच माझे मित्र सुकेश डाकी आणि मी आणि आम्हाला मोलाचं जे मार्गदर्शन असतं ते देवेश पाटील साहेब यांचं मेन मार्गदर्शन असतं. परत एकदा साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. ब्युरो रिपोर्ट, डिस्कव्हरी टीव्ही न्यूज. तर या होत्या डिस्कव्हरी न्यूज. तुम्हाला आमच्या संपर्कात असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता. 93884040. तर वेळ झाली निरोप घेण्याची.
उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.